आणि माझी सर्व पक्षीय आमदारांना सुद्धा विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळाने आमदारांना तिथं धनगर बांधवाच्या हक्काचा प्रश्न आहे तिथं मांडा आणि कशा पद्धतीनं सोडवायचा आहे, काय कायदे करायचे करा. अधिवेशन आज उद्या 1-2 दिवस आहे असं ऐकलंय. सगळ्याला विनंती आहे चांगल्या पद्धतीनं तो प्रश्न हाताळून धनगर बांधवांचा हक्काचा प्रश्न निकाली काढा, ही विनंती मी सरकारला करतो. शेवटचा प्रश्न म्हणून जरांगे पाटील या उपोषण स्थळी भेट द्या वगैरे येणार आहेत. नाही, दादा तर कायम सोबत आहे. दादाची तब्येत खराब आहे, परंतु बघू अजून किती दिवस आंदोलन चालतंय. आणि जर धनगर बांधवांची इच्छा असेल, दीपक भाऊची इच्छा असेल तर पाटील कधीही भेटायला येतील. पण आज पाटलांची तब्येत खराब आहे म्हणून पाटील आले नाही. कायम फोनवर संपर्कात असतात दादा दीपक भाऊंच्या आणि अन्य सगळ्यांच्या. आणि जेव्हा गरज लागेल धनगर समाजाला किंवा दीपक भाऊला जेव्हा वाटेल पाटील इथे यावेत, त्यावेळेस नक्की पाटील येतील. पाटील आणि दीपक भाऊ दोघं मिळून याबाबतचा निर्णय घेतील आणि नक्की त्या दोघांचं वेळोवेळी बोलणं होत असतं. धनगर समाजाच्या आरक्षणाला पाटलांचा कायम पाठिंबा आहे. 3 दिवसा अगोदर जर पाहिला गेलं तर ज्या वेळेस हे उपोषण इथं सुरू होतं प्रतिसाद कमी होता इथं आंदोलकांचा, यावेळेस वाढलाय. मात्र याची कुठेतरी आता दखल सरकार घेईल असं वाटतंय. दीपक भाऊ बोराडे यांची प्रकृती आता खालावत आहे, त्यामुळे सरकारने आझाद मैदानावरचं धनगर समाजाचं हे जे उपोषण आहे ते अत्यंत गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा नेहमीच धनगर समाजासाठी पाठिंबा आहे आणि आम्ही सरकारकडे विनंती करत आहोत की धनगर बांधवांचा सरकारने आता अंत पाहू नये. लवकरात लवकर या उपोषणकर्त्यांच्या मागण्यांचं निवेदन स्वीकारावं, त्याच्यावर चर्चा करावी. सरकारने संवाद करण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे. आणि धनगर समाज बांधवांनाही मी विनंती करतो की आपण दीपक भाऊ हा जो लढा आपल्या आरक्षणाचा लढत आहेत त्यांना साथ देण्याची हीच योग्य वेळ आहे. तर पहिलं तर 3 दिवस अगोदर उपोषण इथं केलं, मात्र आता त्यानंतर परत परवानगी मिळवली. मात्र काही चर्चा वगैरे झाली प्रशासनासोबत पॉझिटिव्ह? नाही, अजून तरी प्रशासनाचं कुणी इकडे आलेलं नाही आहे. कारण या महाराष्ट्रातला धनगर समाज आमचा आता बांधव पेटून उठलेला आहे आणि प्रशासनाला 100% यावंच लागणार आहे. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय दादा, कुठून आलात नेमकं आणि काय प्रतिक्रिया या आरक्षणासंदर्भात? आम्ही बीड जिल्ह्यातून आलो, लिंबांगी गावातून आम्ही आलो. आम्ही वारंवार आमचं ज्यावेळेस आरक्षण असेल धनगराचं आरक्षणासाठी आम्ही प्रत्येक वेळेस आमच्या लिंबागणेश आणि बीडमधून आमचा प्रत्येक वेळेस आम्ही हजर राहिलो. पण आम्हाला सरकारने आणखी आम्हाला न्याय दिलेला नाही. सरकारने पूर्ण आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी एक अशी पाटलांना विनंती करेन. मी एक लहान कार्यकर्ता आहे. मी मनोज दादांना अशी विनंती करीन की आम्हाला धनगर बांधवांना दादांनी पाठिंबा द्यावा व आमच्या धनगर बांधवाच्या पाठीमागं उभं राहून आम्हाला आरक्षण देण्यासाठी आम्हाला न्याय द्यावा असं मी पाटलांना मनोज दादांना विनंती करतो. आणि एकच प्रश्न आहे, खरं पाहिलं तर याच ठिकाणी मराठा समाजाचं देखील आंदोलन झालं. रात्रीच्या दरम्यान देखील आंदोलनकर्ते जे आहेत याच ठिकाणी थांबायचे. मात्र धनगर या आरक्षणामध्ये जे सहभागी झालेले आंदोलक आहेत त्यांना उठवलं जातंय. नाही, दीपक भाऊने प्रशासनाशी बोलायला पाहिजे. दीपक भाऊला नक्की प्रशासन सहकार्य करेल आणि या आंदोलनाच्या माध्यमात आपले विष्णूभाऊ कुराडे आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने येत असतो. आमचे मुळे साहेब इथं गाठा आमच्याच भागातले, गावाच्या शेजारचे, आमचं गाव एकच आहे. परत आपले भैयासाहेब बनकर असतील, सातत्याने आम्ही सगळे सोबत असतो. आणि मनोज दादाची सुद्धा इच्छा आहे इथं जर रात्री पण थांबून द्यायला पाहिजे आंदोलकाला. मी प्रशासनाला आम्हाला कुणाला बोलायचं असलं तर आम्ही बोलू. जसं मराठा आंदोलन झालं त्यावेळेस मॉब लोक जास्त होते, त्यामुळे सगळ्या मुंबईत लोकच होते. तसं माझी धनगर समाजाला सुद्धा विनंती आहे, तुम्ही मराठा समाज ज्या पद्धतीने आला त्या पद्धतीने या. मराठा समाज सुद्धा तितक्याच ताकदीने येईल. आपण पुन्हा एकदा मुंबईत येऊ त्या टायमाला मग इथूनच काय कुठंच उचलणार नाहीत आणि आपण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही. अशा ताकदीने आपण सगळं येऊ, त्यावेळेस नक्की होईल. त्यासाठी विष्णूभाऊ असतील, भैयासाहेब असतील, आम्ही सगळे, आपले भूषणसिंह महाराज होळकर साहेब आहेत तिथं आलेले, हे सगळे दीपक भाऊच्या पाठीमागे आहेत. आणि दीपक भाऊ सारखा एक उमद नेतृत्व धनगर समाजाला मिळालंय. धनगर बांधवाला पुन्हा विनंती आहे, या नेतृत्वाला जपा, त्यांच्या पाठीमागे उभा राहा आणि तुमचा हक्काचा एसटी आरक्षण सोडवून घ्या, मिळवून घ्या, ही विनंती करायला मी इथं. जरांगे पाटलांची आणि दीपक बोराडेंची किती वेळ चर्चा झाली एकंदरीत फोन कॉलवरून? फोनवर 2-3 मिनिटं बोललेत, तब्येत विचारली आणि कायम दादा सोबत आहेत असं सांगत असतात. आजही ते झाले. आणि बाकी आता दादा आणि दीपक भाऊ तुम्हाला सविस्तर बोलतील. दीपक भाऊची तुम्ही प्रतिक्रिया घ्या, पण त्यांच्या तब्येतीची दादाला काळजी आहे, त्याच्यामुळे दादा वारंवार त्यांना फोन करत असतात. आणि मनोज दादा कायम धनगर बांधवांच्या सोबत आहेत, हे वेळोवेळी चोंडीपासून इथपर्यंत सगळ्या ठिकाणी सांगितलंय आणि आजही त्याच विषयावर त्यांची चर्चा झाली. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर दीपक बोराडे आणि मनोज जरांगे पाटील यांची फोन कॉलवरून चर्चा झाली आणि त्यानंतर गंगाधर नाना काळकोटे पाटील आदी इथल्या धनगर बांधवांचे येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात
हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स या आंदोलनासंदर्भात मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फड सोबत सचिन मुंडे, सूरज